प्रणय, यंदा पण तू गणपतीची मूर्ती शाडू मातीतच बुक करणार आहेस का? अरे हो, कारण काय आहे ना, बाप्पाचं खरं रूप ह्यामध्येच आहे. आणि शाडू माती म्हटलं तर पृथ्वीचं प्रतीक आहे, ज्यामध्ये बाप्पा पुन्हा निसर्गाशीच मिसळतो. अरे पण पीओपीच्या मूर्त्या किती सुंदर आणि भारी दिसतात, सर्वांचं लक्ष त्यांच्याकडेच जातं. बघ, लक्ष गेलं ना तरी चालेल, पण श्रद्धा आणि पर्यावरण दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. माझी आजी नेहमी म्हणायची, बाप्पा शुद्ध मातीमध्ये विरघळला तर तो तुझ्या मनातही विराजमान होतो. खरंय, पण तू बोलतोस ना बाप्पा इच्छा पूर्ण करतात, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फक्त मनापासून बोलावं लागतं. तू मूर्ती कशी आहे यावर जास्त लक्ष देतो. बाप्पा तुझं मन किती निर्मळ आहे. त्याशिवाय शाडू मातीची मूर्ती म्हणजे आपली संस्कृती, निसर्ग आणि श्रद्धेचं सुंदर मिलन आहे. ठरलं तर मग यंदा मी सुद्धा शाडू मातीचीच मूर्ती बुक करणार आणि बाप्पाला मनापासून नमस्कार करणार. मग बघ, मनापासून बोललेली प्रार्थना ना कधी ना कधी ऐकली जाते. मग शाडू मातीच्या मूर्त्या आपल्याला मिळणार कुठे? अरे एकमेव ठिकाण, श्री स्वामी समर्थ.